हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी. तर ही खोबऱ्याची चटणी आपण डोसा, इडली किंवा मेदूवडा याच्याबरोबर खाऊ शकतो. चला तर मग ही खोबऱ्याची चटणी कशी बनते आपण बघूया. तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या जारमध्ये घेतलेलं आहे किसलेलं खोबरं. त्यानंतर टाकलेले आहे फुटाण्याच्या डाळ्या, थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते सुद्धा मी ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर, 2 चमचे दही, मीठ, अद्रक आणि कढीपत्ता आणि थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित वाटण करून घेतलेलं आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 ते 2 त्यामध्ये ॲड करू शकता. मी 1 मिरची ॲड केली होती. त्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे एखादं कढई. त्यामध्ये टाका तेल. तेल चांगलं गरम झालं की आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकूया वाळलेली मिरची. त्यानंतर टाका कढीपत्ता चांगला तडतडला की आपण त्यामध्ये ॲड करूया हिंग. फोडणी चांगली तेलामध्ये फ्राय झाली की आपण त्यामध्ये टाकूया आपलं वाटलेलं खोबऱ्याचं वाटण. आता गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित मसाला आपल्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून पातळ किंवा चटणी घट्ट ठेवू शकता. ही चटणी खायला खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. धन्यवाद.